सूक्ष्म आणि स्थूल सूक्ष्म आणि कारण देहापर्यंत स्थूल सूक्ष्माचं सांगितलं होतं, कारण देहाचं सांगायचं. म्हणजे आपण काय बघितलं काल? स्थूल सूक्ष्म आणि कारण हे कोणाच्या अवस्था आहे? मनाच्या. खरं की नाही? आणि मन कुठे आहे? मन कुठे आहे? कुठे आहे मन? घरामध्ये आहे. तिथे काय होतं तुझी घरी? मन, त्याला मन चंचला म्हटलं ना, चपळ आहे. अचपळ मन माझी. काय म्हटलंय? म्हणजे काय? म्हणजे कुठं स्थावर नाही आहे. आता इथे अचपळ म्हणजे अचा अर्थ कुठला? अशांती म्हणजे आपण काय म्हणतो? मग अचपळ म्हणजे काय? जे चपळ नाही. आपण चुकीचे अर्थ घेतो ना. अचपळ म्हणजे जे चपळ नाही, म्हणजे स्थिर आहे ते मन. चपळ काय आहे? स्थिरच्या मनाच्या वरती असतं चित्त. हे चित्त आपल्या ठिकाणावर नसतं असं म्हणतो आपण. आहे वाक्य? मन ठिकाणावर नाही, चित्त ठिकाणावर नसतं. मन ठिकाणावरच आहे पण चित्त ठिकाणावर नसतं. म्हणजे मग आपलं लक्ष सगळं घरात तिकडे तिकडे. इथून बसल्या बसल्या अमेरिका दिसते आपल्याला, वाटेल तर पाहत आहे ते. बरं की नाही? देवापेक्षा आपण सुखर आहोत. कशामुळे पाहता येतं हे सगळं? आपलं चित्त जे असतं ते अस्थिर असतं. मन हे स्थिर आहे, पण कुठे स्थिर आहे ते? कुठे स्थिर आहे ते? मेडिकल सायन्समध्ये सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट डॉक्टर, सायकॉलॉजी आणि सगळ्या प्रकारची इतर कळलं नाही डॉक्टर करतात. पण त्यांच्या मेडिकल सायन्समध्ये विचारलं मन कुठे आहे, तर म्हणतात ते आमच्या ह्याच्यामध्ये मन याला काही किंमत नाही. मन हा शब्दच नाही आमच्या डिक्शनरीमध्ये मेडिकल सायन्सच्या. मग ट्रीटमेंट कशी करतात? जर मन नाहीच आहे तर मग मनाची ट्रीटमेंट कशाला करतात? पण तो कोण करतो? ब्रेनला कोण दुरुस्त करतो? काल बघितलं ना आपण, आहे ना, कंट्रोल करणं. हे सगळ्यांचे सिस्टीम्स आपण काल बघितले. शॉक ऑप्शन कोणते कोणते आपल्या शरीरात, हे सगळे कंट्रोलर आहेत एक प्रकारचे. त्याचा यूज आपण करत नाही. सगळ्यात मोठं काय होतं? आपण साधना करतो. आता साधना करताना मी पुष्कळाला म्हणतो तुम्हाला की आवाज कमी करा, आवाज खाली करा. आपण म्हणतो तुला, तुम्ही करता का खाली? करता काय? हो की नाही? कारण तुम्हाला करताच येत नाही ना. तुम्ही आवाज मोठा आहे हेच तुम्हाला मान्य नाही, आणि कमी करायला गेलं तर ओंकार होत नाही. मग काय करायचं? म्हणजे मुळात काय आहे, आपल्याला ओंकार काय आहे हेच माहीत नाही आहे. कळलं की नाही? हे जेव्हा आपल्याला माहीत होईल त्यावेळेला आपला आवाज कसा काढायचा, कुठे केव्हा कसा घ्यायचा, याचं आपल्याला त्याचं ज्ञान तेव्हा होतं. कळलं ना? काय ओंकारामध्ये काय काय गोष्टी आहेत सांगा, कोणाकोणाला माहिती सांगत जा. काय ओंकार कशाचा बनलेला आहे हे माहिती आहे आपल्याला? अ, उ आणि म हे 3 शब्द आहेत. आता म शब्द म्हण. म तू म्हणा, तू म्हणा. आता ओठ न लागता मला म म्हणून दाखवा, मी 10,000 रुपये देतो या क्षणी. 10,000 रुपये तर काय मग कसं होईल? मग जर तुम्ही म्हणता ओंकारामध्ये अ उ म आहे आणि म ओठ लावलं तर उष्टा होतो ओंकार, उष्टा ओंकार. तर सद्गुण मग देता येत नाही. मग कसं करायचं? मग आता काढून दाखवा, काढून दाखवा ना. नाही, आपोआप नाही येत काही. हो, ते सगळं केलं, काही नाही. चंबूसारखा आपण नाही, काही आवश्यकता नाही. कुठे मी चंबूसारखा आकार केला नाही. काय
मुळात मग काय आहे, आपल्या मराठी भाषा ही सगळ्यात समृद्ध भाषा आहे. कळलं की नाही? संस्कृत आणि मराठी ही कशासाठी आहे की मराठी भाषेमध्ये ही भाषेची रचना जी आहे ही परफेक्ट आहे. आणि संस्कृतमध्ये एकच शब्द आतस्सचे धनुषा विशुस्पृशा वक्षा सगुण संग संगीण केवढा मोठा शब्द आहे. हां, कशामध्ये आहे? केवढा मोठा शब्द आहे. एकच शब्द एवढा मोठा राहू शकतो. त्याचा संधी विग्रह करणं हा फक्त संस्कृतमध्ये आहे. आणि हे संधी विग्रह करणं हे कुठे यूज केलं गेलं आहे. जो कॉम्प्युटर आपल्या पाशी आहे, लॅपटॉप आहे, कळलं ना, हा संधी विग्रह याच्यामध्ये आवश्यक आहे. म्हणून त्यांनी काय वापरलं, कोणतं वापरलं त्यांनी, तर फिक्स स्टँडर्ड कोणते आहे त्याचे कॉम्प्युटरचे स्टार्ट करताना 0, कळलं ना, 0 घेतलेला आहे. इंग्लिशमध्ये हा 0 शब्द आपण त्याच्यात आहे तो घेतला आहे आपण, कळलं की नाही. पण त्यांच्यामध्ये इंग्लिश शब्दामध्ये संधी विग्रह नाही आहे. एक शब्दाचे 2 अर्थ काढता येतात का, बाजूला करता येतं का, त्याला करता येतं का. हां, अल्फाबेट म्हटलं तर अल्फा बेट असं होतं का, नाही. पण आपल्या याच्यामध्ये होतं, संस्कृतमध्ये होतं. म्हणून येणाऱ्या काळात ज्याला पुढे जायचं आहे त्यांनी प्रत्येकाने संस्कृत भाषेचा अभ्यास जरूर करावा. कारण की पुढे आणखी 4-5 वर्षामध्ये किंवा त्या पहिली आता सुरू झालं आहे, जर्मनी या बाबतीत खूप ॲडव्हान्समध्ये आहे. कारण त्यांनी संस्कृतचा अभ्यास प्रचंड केलेला आहे सुरुवातीपासून त्यांच्या शास्त्रज्ञांनी सगळ्यांनी. आणि म्हणून भारतातल्या एक गोष्टी ते उचलतात संस्कृतचा अभ्यास असल्यामुळे आणि त्याच्यावरती प्रयोग करतात आणि आपल्या इथे तो प्रयोग सक्सेस करतात. हा संस्कृत शब्द हा जो आहे की त्याच्यामध्ये ती भाषा जी आहे ही परफेक्ट भाषा आहे. कशासाठी, कॉम्प्युटर सायन्ससाठी. म्हणून आणखी 4-5 वर्षात कॉम्प्युटरमध्ये पूर्णपणे संस्कृत भाषा वापरली जाईल. तुम्ही आता नवीन धोरण पाहिलं असेल, त्या संस्कृत भाषेला काय केलं आहे, पहिल्यासारखं नाही, नुसतं ऑप्शन नाही ठेवली आहे. बरं की संस्कृत पुढे येणाऱ्या सगळ्या मुलांना ही शिकावंच लागणार आहे. कारण कॉम्प्युटर जर तुम्हाला शिकायचं असेल, कळलं की नाही, तर त्याच्यामध्ये संस्कृतवरतीच तो आधारित राहणार आहे पुढच्या येणाऱ्या काळात. म्हणून आता पण संस्कृतसाठी, कारण त्याच्यामधून बघा संस्कृतमध्ये तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही प्रॉपरली उच्चार आणि हे असतं तुमचं, तुम्हाला 100% मॅथमॅटिक्ससारखे मार्क मिळतात. का, बाकीचे मराठीमध्ये नाही मिळत, इंग्लिशमध्ये नाही, संस्कृतमध्ये 100% मार्क मिळू शकतात. का मिळतात, कारण ती परफेक्ट सायंटिफिक लँग्वेज आहे, कळलं की. आणि त्याचं जे कोडिंग डिकोडिंग असतं हे परफेक्टली कॉम्प्युटरमध्ये होऊ शकतं. आणि त्यामुळे भविष्यामध्ये कॉम्प्युटर हा सगळा संस्कृतमय होणार, कळलं की. लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. तर ती आपल्याला संस्कृत कळलं. तर मराठीमध्ये काय आहे, मराठी भाषा कशासाठी, ही पण सायंटिफिक भाषा आहे. आता तुम्हाला मी म्हटलं जसं आता म म्हणत सांगितलं तर ओठ लावल्याशिवाय म म्हणता येत नाही. प म्हणून दाखवा, ओठ लावा लागतं. आणखीन प फ ब भ म म्हणा, ओठ न लावता म्हणा. हां, आता जीभ लावून जे म्हणतो आपण त थ द ध न आहे ना, म्हणून जीभ न लावता म्हणून दाखवा. किती परफेक्ट भाषा आहे बघा तुम्ही, शास्त्र आहे तो. त्याचा उच्चार जिभेतून आहे त, कळलं की. आणखी कोणता आहे, ट ठ ड ढ न, काय त्याच्यात टाळूला. हे पूर्ण ओठामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी आतोंडामधल्या भागाची त्याचं कनेक्शन आहे. प्रत्येक एक याचं कनेक्शन आहे, कळेल. ही आपली भाषा आहे. आणि व्होवेल्स ज्याला आपण म्हणतो ते काय काय व्हॉइस नाही माहीत, व्हॉइस म्हणजे स्वर, अ आ इ उ, याला व्हॉइस म्हणतात. व्यंजन म्हणजे बाकी सगळे क ख ग सगळे व्यंजन. तर हे 2 भाग आहेत त्याच्यातले. आता अ म्हणून दाखवा. अ कुठून आला स्वर, स्वरयंत्राचा, कळलं की नाही. आ कुठून आला, ई कुठून आला, हे सगळे आले. ओ कुठून येतो,
पुढे हां ओठाचं तुम्ही म्हणजे काहीतरी प्रत्येक ठिकाणी वेगळेपणा आहे. ई म्हटलं की दात दाखवत. हे सगळे त्याचे जे रूपांतर आहेत वेगळ्या प्रकारचे हे कशासाठी आहेत की कोणत्या गोष्टीचा उच्चार कशा पद्धतीने करायचा. तर तुम्हाला तो शब्द माझे आजोबा होते है ना, वाराणसीमध्ये राहायचे. मी होतो 2 महिने वाराणसीला. त्यांना मी एक शब्द शिकवायचा प्रयत्न केला मराठीतला, त्यांना शेवटपर्यंत नाही आला की नाही. त्यांना म्हटलं वाय म्हणा, वाई म्हटलं वाय आणि ई नाही, वाय नाही म्हणता. समजलं. स्थायी म्हणा, अस्थायी. हिंदी बघा, हिंदीमध्ये तुम्ही बघा, टी व्हीवरती बघा, त्याला स्थायी म्हणायचं परमानंट. स्थायी तो अस्थायी म्हणतो, म्हणजे याच्या उलट सगळे उलटे शब्द म्हणतात ते, कारण त्यांना उच्चार नाही करता येत. कळलं की नाही. तसं आहे ना ते वाई हा असंच वाईच म्हणणार ते. म्हटलं वाय आणि ई लागला त्याला, नाही नाही म्हणे. म्हटलं बघा ई कशाला म्हणता, म्हटलं ई नका म्हणून. मी रोज त्यांची गंमत घ्यायचा. ते रोज मला पूर्ण त्या दशाश्वमेधपासून सगळे घाट आहेत की नाही, सगळे गल्ल्या आहेत सगळ्या वाराणसीमध्ये काशीमध्ये, त्या गल्ल्यात जायचं, घेऊन जायचे. आणि जितके देव असायचे ना रस्त्यांची, प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक एक घरापाशी देव आहेच. कळलं की तर सगळ्या ठिकाणी उभं राहायचं, नमस्कार करायचं. उभं राहायचं, मला म्हटलं समोर नमस्कार. असं करत करत तिथे शेवटी दशाश्वमेध आहे, विश्वनाथ मंदिर आहे, कळलं ना, तिथपर्यंत जायचं. आणि तिथून मग पुन्हा यायचं तर पुन्हा नमस्कार करायचं. ते यांच्यासोबत फिरणं म्हणजे कधी काय. तर त्याला मी इतर गोष्टी ऑब्झर्व करत होतो. ते नमस्कार करून की नमस्कार करून टाकायचा, असं नाही, असं चांगलं समोर बरा असा नमस्कार वापरून नमस्कार कर. इतर वेळेला त्यांचं चालू राहतं. मी आपल्या इकडे तिकडे पाहत होतो, इथे काय तिथे काय, सगळं निरीक्षण फार महत्त्वाचं असतं. ते निरीक्षण इथे आपल्याला जेवढ्या गोष्टी दिसतात ना, त्या घरात दिसतात, तुम्ही देवघर पाहिलं असेल त्या घरातलं, या घरातला देवघर पाहिलं असेल, हे तुम्ही कुठेतरी निरीक्षण करावं लागतं. तुम्हाला तुमच्या डोक्यात पाहिजे ते. जेव्हा हे करण्यापूर्वी 30 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात हे कसं करायचं होतं, कळलं की नाही. याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे आजचं नाही, 30 years बिफोर. त्या घराचं मी त्या ठिकाणी जाऊन, आपलं खालचं भाग आहे की नाही, मागचं बघितलं आहे ना सगळं, ते बंगलोरमध्ये जिथे एक सेमिनार झालं होतं बंगलोरमध्ये, त्या सेमिनारमध्ये तिथल्या जे असे हे केलेले होते, इतकं सुंदर केलेले होते मंदिरामध्ये, ते मी ऑब्झर्व केले, त्याचे फोटो घेतले सगळ्याचे. आणि मग मी इथल्या कलाकाराला सांगितलं असं मला पाहिजे, करू शकतो का तू. आणि त्यांनी परफेक्ट करून दिलं. आज त्याची बरकतून 10 लाख रुपयांनी कुठल्या कुठे गेला, मलाही बोलवता येत नाही, इतक्यावरती गेला. ही याला म्हणतात दृष्टी. अवलोकन करता आलं पाहिजे. आपण नुसतंच आपलं डोळे कुठेतरी टाकतो आणि बोलतो. तिथे काय आहे, काय डिझाईन कसं आहे, कळलं की नाही. ज्याचा जो फील्ड आहे, इथला आवाज कसा आहे, जो ज्याला साऊंडबद्दल इंटरेस्ट आहे, म्युझिकबद्दल इंटरेस्ट आहे, तो काय करायला. इथं मी गायिकाला आणलं, कोणाला नाही, शास्त्रीय संगीत म्हणायला आणलं, पहिले ती आपला तिथला आवाज जो आहे साऊंड तिचा तो टेस्ट करेल. हा घुमतो का, तिकडला खोली जा तुम्ही, आवाज घुमतो, इथं घुमतो का, तिकडला हॉलमध्ये जाऊन म्हणा. तुम्ही बोलता ना खाली दारापर्यंत ऐकायला येते, हळू जरी बोलला तरी दारापर्यंत आहे. इथे नाही, ही वैशिष्ट्य आहे त्यात. एक तो असा तिकडे त्याला तशी हे आहे, इथे नाही मिळालं. तर काही आपण ही वॉल पूर्ण टोटली बंद केली आहे. इकडलं तिकडे काय जाणार, तिकडलं इकडे काय नाही. इथे जर एखादी खिडकी ठेवली असती, एखादा शोकेस लावली असती, तर तिकडलं सगळं समोर इकडे आलं असतं. कळलं की नाही. हे कशासाठी आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सायंटिफिक आहे हे आपण लक्षात ठेवा. कोणती गोष्ट ज्यांनी रचना केली आहे त्याची ते मूर्ख नव्हते, अत्यंत हुशार बुद्धिमान होते. सगळे ऋषीमुनी हे सुपर कॉम्प्युटर होते, कळलं की. आणि हे अशांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामागे काहीतरी शास्त्र होतं. आता नासाचं तुम्ही बघितलं असेल, मध्ये एक व्हिडिओ होतो, ते पाहिलं की नाही मला माहीत नाही, की नासाने काय केलं, सूर्याचे फोटो घेतलेत, म्हणजे व्हिडिओ फोटो सगळे. तर त्याच्याभोवती जो साऊंड आहे, नाद येतो त्या ठिकाणी, तो नाद त्यांनी रेकॉर्ड केला. आणि तो रेकॉर्ड केल्यानंतर त्यांच्यापुढे प्रश्न हा आला
त्या नादाचा प्रश्न नाही आला, कळलं की नाही. त्याच्यापुढे प्रश्न आला की भारतातले ऋषीमुनी हजारो वर्षापूर्वी काही इन्स्ट्रुमेंट नसताना जो ओंकार करतायत, हा ब्रह्मांडातून आलेला आपण म्हणतो, कळलं ना, हे यांना कसं कळलं. कारण त्याचा जो नाद आहे हा ओंकाराचा नाद आहे, सूर्याचा. कसं कळलं यांना, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे ना. असा पुढे किती शिकलेले आहेत, पण त्याच्यापुढे हा प्रश्न आहे की या ऋषीमुनींकडे काहीच इन्स्ट्रुमेंट्स नाही आहे, काही नाही आहे, तरी यांनी हा शोध कसा लावला की ब्रह्मांडातून हा येतो. कसा येतो तो, कसा असतो नाद, आपण ओरडतो तसा, तर त्याला म्हणतात अनाहत नाद. म्हणजे तो नुसता असं एक स्ट्रिंग असतं की नाही, नुसतं धक्का लागला किंवा आपण घुंगरू असतो, एकाला एक लागलं की त्याचा एक नाद येतो, बरं. टाळ असतो आपला, एका पद्धतीने वाजवला तर त्याच्यातून झंकार निघतो, ठोकला तर नाही निघतो, तो वेगळा बंद होऊन जातो. तसा तो जो नाद आहे त्याचा, तर त्याला काय म्हटलं आहे, अनाहत नाद. म्हणजे जो याचं हे खूप सुपर आहे ना, इफिशियन्सी खूप मोठी आहे ज्याची, त्यांनाच तो ऐकायला येतो, बरं की नाही. दादांकडे एक अमेरिकेतला गृहस्थ आला होता, एक ऑस्ट्रेलियातला आला होता, आणि दोघांनी दादाने त्याच्याकडे 1-2 सेकंद पाहिला. तो सांगायला गेला, माझं घर थांब, तुझं घर कसं आहे ते मी तुला सांगतो, बरं की नाही. 1 मिनटं दादाने डोळे बंद केले आणि त्याला सांगितलं, तुझं घर या पद्धतीचं आहे, या ठिकाणी तू हे ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी ते ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी ते ठेवलेलं आहे, समोरचा गेटअप असा आहे. तो नुसता पाहत राहिला. हाऊ यू अंडरस्टँड दिस, हाऊ यू नो दिस. म्हटलं दॅट आय नो, हाऊ आय नो, बट यू डोंट नो. काय करतात ते, सायन्स आहे हे सगळं. सायन्स इज अ पार्ट ऑफ आपलं स्पिरिच्युअलिटी. परमार्थाचा सायन्स हा एक भाग आहे, आणि त्या वरच्या भागाला प्रज्ञान म्हटलेलं आहे, बरं की नाही. त्याच्या पलीकडे, सायन्सच्या पलीकडे जे ज्ञान आहे त्याला प्रज्ञान म्हटलेलं आहे. ते प्रज्ञान आपल्याकडे स्टार्ट आहे, आपल्या पारमार्थिक याच्यामध्ये प्रज्ञान हे स्टार्ट आहे, आणि त्याच्याकडे प्रज्ञानाच्या जवळ येऊन थांबतात, त्याच्या पुढे काय तर माहीत नाही. हे जागेने आपण बोलतो आहे ना, त्याला स्पीच थेरपी म्हणतात, है ना. म्हणजे जिथे शिकवलं जाते स्पीच थेरपी. एका तुम्हाला बॉक्सिंग करायचं, पाहत असाल की आपलं हे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, पंच आहे ना, किती स्पीडने असतो तो, कळलं ना. त्याचा आवाज तोंडाने, ते त्याची स्पीड वाढवण्यासाठी तोंडाने आवाज करतात की नाही. पाहिले की नाही, जपानी कराटे वगैरे सगळे पाहिले की नाही, जुडो कराटे, आवाज कशा करतात ते, मारतात नाही असं. तर ती जी स्पीड आहे, स्पीच ते आपली बोलण्याची, ती स्पीड कंट्रोल करते त्यांच्या हाताची स्पीड, कळलं ना. आघात स्ट्रक केला एकदम की तो किती स्पीडने पुढे जाईल हे ठरतं. आणि तो कुठून करता तो आघात, जिभेने करतात. माहिती आहे ना, जुडो करायला नसेल तर जा शिकून घ्या. त्याला आघात आला आहे, कळलं. हा आघात सगळ्यात महत्त्वाचा आहे कुठेही, पंच, कळलं. तर त्या ठिकाणी हे सगळं ज्या वेळेला होतं, कळलं की नाही. काय सांगितलं मागे याच्या, हां, नाद असतो तो अनाहत नाद, सगळ्यात वरचा. त्याच्या खाली काय, अनाहतच्या खाली काय आहे, कसा उतरतो खाली तो आपल्याकडे. दादा आपल्यासारखे इथे बसले कुठून, त्या अनाहत नादापासून, ब्रह्मांडापासून आपल्या पिंडीपर्यंत येऊन पोचले. त्यांनी आपलं काय केलं, डिमोशन केलं, प्रमोशन नाही केलं. त्यांना माहीत होतं मी तिथे बसून म्हटलं असतं तर तुमच्या एकाला काही कळत नाही. दादा टपरीपर्यंत खाली उतरले चहाच्या, कळलं की. तुम्हाला शिकवण्यासाठी त्यांना स्वतःचं डिव्हॅल्युशन करत अनाहत नाद होतं. मग अनाहत नादाचं रूपांतर कसं झालं, नाही इतकं सोपं आहे का ओंकार. तो ओंकारच आहे मुळात, अनाहत नाद हाच ओंकार आहे, कळलं की नाही. त्याला कन्व्हर्शन आहे त्याचे बदलणं, की अनाहत नादाला त्यांनी नादामध्ये आणलं, कळलं. नाद आला तिथून, तो कसा व्यक्त झाला. अनाहत नाद हा व्यक्त नाही आहे, व्हायब्रेशन्स आहेत, त्या सूक्ष्मने ऐकायला लागतात. त्यांची याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे कानाची, त्यांनाच तो ऐकता येतो.
तिथून तो नादाचा. आता नादाला काय करायचं आहे, पुश करायचं आहे, तर त्याला रेझोनन्स म्हणतात, निनाद. रेझोनन्स, त्याला कन्व्हर्ट केलं रेझोनन्समध्ये, तो पुश जा खाली सरका. मग हा रेझोनन्स कशामध्ये कन्व्हर्ट झाला, सुरामध्ये, खाली खाली येत सुरामध्ये आला तो. आणि सुराचं रूपांतर कशामध्ये झालं, स्वरामध्ये. स्वराचं रूपांतर कशामध्ये झालं, शब्दामध्ये, है ना. आणि शब्दाचं रूपांतर आपल्याकडे कशामध्ये झालं, कोंबडी बाजार, मच्छी बाजार. आत्ता मी 2 मिनिट तिकडे जाऊ दे, ते एकदम बाजार सुरू होतात. त्या हॉलमध्ये पण तिकडे खालपर्यंत येत आहे का चालू आहे. आपण इथून स्टार्ट केलं आहे, कळलं की नाही. मग दानी ओंकार शिकवला ना, कसं शिकवला ओंकार, तुम्हाला तुमच्या रेंजपर्यंत दादा खाली आले, कळलं का. आणि सांगितलं म्हणा ओंकार, म्हणा, झोपू नका, म्हणा, म्हणा ना ओंकार. आणि फुल स्पीडमध्ये म्हणा, मी म्हणतो तसं कॉपी कर, कळलं की. ओ मी काय म्हटलं, ओ म्हण रे. बापणे आलो नको म्हण. आता मग पूर्ण चान्स आहे ओरडायला. मच्छी बाजार आहे आपला. काय अरे जोरात सांगितलं ना, मग कशाला चांगलं व्यवस्थित व्हायचं पहिले कसं. हो असं कुठं सांगितलं मी, ओ असं सांगितलं, तेव्हा आवाज मोठा झाला. ओ ओ ओ नाही करायचं. ओ तुम्ही हां ओ म्हणजे कसं करावं ते ओठ. ओ कसा होतो सांगितलं तुम्ही, स्वरेंतर तुम्हाला कसं वापरायचं सांगितलं ना. ओ म्हणताना कसं होतं ओठाची अवस्था, चंबू करा ना. ओ ओंकार नका म्हणा, ओच म्हणा फक्त. ओ जाऊ दे शेवटपर्यंत फुल स्पीडमध्ये तुम्ही म्हणा. अरे कुठे एवढं जोरात सांगितलं म्हणा. माझा आवाज लोकांना ऐकायला येत नाही, म्हणजे हळू बोलतो म्हणते. आणि मी मोठा आवाज, सगळ्यात मोठा आवाज माझाच येतो. मग कोणाचा आवाज बरोबर आहे, जोरात असा आघात करून सांगितलं मी. आघात महत्वाचा. ओ नाही करायचं. ओ कर ना. तू का ओठ कसा आहे, चंबूसारखं ठेवायचं ना, मग तरच पहिलं बरोबर आहे. नाही कसं आहे ना, अशी करायची का आपण साधना मस्तपैकी. काय अशी करायची काय नाही करायची ना. पण हे सगळे ते आपण म्हटलं आहे, उ म्हटलं आहे, म म्हटलं आहे, कळलं की नाही. आणि कशाचेच उच्चार नाही करायचे. मग कशी होती साधना. 3 जण आपण 3 घटक आहेत, उ म, आणि म्हणायचं तर काहीच नाही, म म्हणता येत नाही. मग काय करायचं, कसं साधना करायची सांगा ना. भरपूर वेळ आहे, 1 तास, 1 तास वेळ आहे. कंठस्थानातूनच आपल्याला उच्चार करावा लागतो. जे नाही ते नाही, हे कशासाठी म्हणत नाही. आता पुढचं म्हणणं म्हणा.
अरे का सांगितलं कसं म्हणून सांगितलं तसं नाही मगासारखंच म्हणायचं पण फक्त आता व्हॉल्यूम कमी करायचं. आता आपण तेच म्हणतो आहे फक्त व्हॉल्यूम कमी केलं आहे. असं म्हणलं त्याला हाच हलक्या आवाज नाही. ओठ कसे आहे कसं सांगितलं उठवायला मग तू काय म्हणतो तुम्ही सगळ्यांना मिळायला लावतो कसं आहे ओठ कसं आहे मला मग कुठे आहे मग आज मोठा आहे तो आता झाला असं मी काय म्हटलं ओठ असं केल्या परत तुम्ही थोडंसं असं निघालं पाहिजे असं काही नाही करायला पाहिजे असं नुसतं तुमचे ओठ जे बाहेर ओढले चंबूसारखे की तुमचा स्वर बाहेर येतो अहंकार बरं आहे आपला नाही का असंच करणं बरं वाटतं का असं म्हटलं बरं वाटतं आपण ओंकार हा असंच करतो खरं की नाही आपण जो ओंकार करतो तो हाच ओंकार करतो त्यामुळे काय होतं जेव्हा सांगतो की थोडासा व्हॉल्यूम कमी करा तर आपण इथूनच निघाला तर व्हॉल्यूम करायचं तर कसा करायचा कमी काय कमी करायचं म्हणजे काय करायचं आता तर बघितलं ना की ओठ असं ठेवायचं आता आपण पूर्ण ओढतो आहे बाहेर मला येतच नाही आहे की तो त्या पद्धतीने तेवढ्या फोर्सनी फेकला तरच तो आवाज येतो नाही तर येत नाही वरती मगाशी जास्त स्पीड हॅमर केलं त्याला केलं की नाही हॅमर केल्यावर काय झालं केवढा मोठा झाला तो पहिल्यांदा केला तो ही पहिली अवस्था ओंकार आहे दुसरी अवस्था ओंकार आहे केलं की नाही नवीनवाल्यांना हे चांगलं वाटतं मस्त बघायचं बिंदास्त चला आणि मग तर मग काय करायचं मी सांगितलं की तुम्हाला 55-56 प्रकारचे ओंकार आहे योगामधला जो ओंकार आहे रामदेव बाबा पाहा तुम्ही योगामध्ये हा ओंकार आहे तो आपला नाही आहे तो वेगळा आहे त्याच्यामध्ये त्यांना हिमिंग साऊंड करायचं असताना वेगवेगळे प्रकार असतात त्याचे त्या प्रकारचे ज्ञान करावं लागतं की तिथल्या त्या भागाला व्यायाम करायचा असतो तर हे असे ओंकार करायचे का आपल्याला कळलं तर आपल्याला पहिले कळतायला पाहिजे की आपल्याला जो ओंकार करायचा तो कसा करायचा आहे कसा काढायचा आहे ऊ कसा काढायचा आहे म कसा काढायचा आहे आणि तो काढताना तो कशाने ती पद्धतीने निघणार आहे हे सगळं महत्त्वाचं आहे त्याच्यात जसं सांगितलं की ओ करायला गेलो तर आपण ओठ असं केलं तर ओ निघतो ना म सारखा ओ करता येतो का नाही करता म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सगळी शरीराची सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीने वापरली तरच कार्य होतं
कळलं की नाही? नाही वापरली तर चुकीचं होतं. कळलं? म्हणून स्पीड जे आहे, जर मी म्हटलं तुला एक वाक्य कोणा सांगून सगळ्यात स्ट्रॉंग आवाज कोणाचा तुझा आहे, तुला सांग एक वाक्य म्हण है ना. मी हलक्याचं सांगतो तुला, तू कसं म्हणायचं ते तू ठरव. आता आपण मी ठरवल्याप्रमाणे तू म्हटलं, आता मी फक्त सांगतो वाक्य ना, आणि ते तू फक्त म्हणायचं. कसं म्हणायचं ते तू पहा खरं कोणत्या पद्धतीने. शिवाजी महाराज ऐक नाही, पूर्ण वाक्य ऐक. शिवाजी महाराज एक महान योद्धा होते. म्हण. शिवाजी महाराज एक महान योद्धा होते. 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 आता असं तुम्ही त्या मीटिंगमध्ये म्हटलं ना, समोर जाऊन लोकांसमोर, तुम्ही शिवाजी नाही समजत, बाजूला अवकाशाच्या स्टेजवर उभे राहता. काय एक वाक्य म्हणताना तो कोणता रस आहे, तो वीररस आहे. कळलं की नाही? प्रत्येक वाक्याचे रसही वेगवेगळे असतात. नवरस आहे ते कोण, कळलं ना? तो वीररस आहे. मग वीररस कसा पाहिजे? हो, शिवाजी महाराज एक महान योद्धा होते. हात वगैरे सगळा केला पाहिजे, योद्धा होते. कळलं की नाही? आम्ही हात बांधून म्हणतो त्याला काय आवाज केव्हा निघेल? महान योद्धा, हात असा करीन, स्ट्रोक, योद्धा होते. कळलं ना? शिवाजी वॉज अ ग्रेट किंग. कळलं? शिवाजी वॉज अ ग्रेट किंग. असं म्हटलं तर शिवाजी वॉज अ ग्रेट किंग. असं राहतं. म्हणजे प्रत्येकाच्या मागे थीम असते एक. म्हणून आपली त्याला बोलण्याची पद्धत जी आहे आपली, 100तल्या 80% लोकांना कसं बोलावं हे माहीत नसतं. माईक समोर घेतात आणि बोलतात ना, तर समोरच्या मला काही कळत नाही, काय बोलतो एका वेळेला चाललं आहे. त्यामध्ये बॉडी लँग्वेजचा समावेश केला गेला. तो सांगावा लागत नाही. बॉडी इज ए पार्ट अँड पार्सल ऑफ द व्हॉइस. तो ॲटोमॅटिक झाला पाहिजे ना. शिकवणारा माणूस त्याला मी म्हणत नाही, मी आता तुमच्यासमोर बोला ना, असं करतो आहे ना, कळलं की नाही? ओ करायचं, मी असा सांगितलं ओ करा. म्हणजे हे एकमेकाला कनेक्टेड आहे. आणि कोण आहेत? हे सगळे ज्ञानेंद्रिय आहेत. कोण ज्ञानेंद्रिय आहे? जीभ ज्ञानेंद्रिय म्हणजे ओठ, नाक ज्ञानेंद्रिय आहे, कान काय ज्ञानेंद्रिय, आणि स्किन ज्ञानेंद्रिय का? थोडा जरी स्पर्श झाला, केस जरी पडला तरी पण ज्ञानेंद्रिय नाही आहे. ती संवेदनशील आहे. कळलं की नाही? तर हे ज्ञानेंद्रिय म्हणजे काय आहे ॲक्च्युली? की आपला जो ब्रेन आहे, ज्याला आपण फिडिंग केलं आहे मनाने, कळलं की नाही? त्या ब्रेनमधून आपल्याला काही एक्स्ट्रॅक्ट करायचं, बाहेर काढायचं असतं. अभ्यास करतो ना आपण, हा सगळ्यांसाठी कॉमन आहे विषय. अभ्यास करतो आपण, हे शिकवलं आहे मी तुम्हाला याच्यामध्ये, की हा अभ्यास करताना आपण अभ्यास केला. आता मग तुम्ही सांगितलं की एमिगडाला तुम्हाला सांगितलं होतं का, की नुसता एक स्पंद जरी गेला तरी तो सेव्ह करून टाकतो. कळलं की नाही? त्यांनी सेव्ह केलं. आता तुम्ही काय केलं? फक्त 2 मिनिटात सांगतो तुम्हाला, हा थोडा विषय हे करून, की याचा अर्थ कळायला पाहिजे तुम्हाला. की आम्ही अभ्यास करताना काय करतो? पहिले सुरुवातीला प्रश्न उत्तराचा अभ्यास करतो, नंतर दुसऱ्यांदा करतो, नंतर तिसऱ्यांदा करतो. आता हे तिन्ही गोष्टी स्टोअर झाल्या तुमच्या ॲमिगडालामध्ये, ब्रेनमध्ये झाल्या ना स्टोअर. या प्रश्नाचं उत्तर स्टोअर केलं तुम्ही, त्या प्रश्नाचं उत्तर स्टोअर केलं, पुन्हा आणखीन फायनल पुन्हा त्याची तयारी, तोही स्टोअर केला. यू हॅव स्टोअर एव्हरीथिंग. कळलं ना? आणि मग परीक्षेमध्ये उतरता. परीक्षेमध्ये काय, आता तुम्ही कोणत्या पद्धतीने अभ्यास केला? आज जे नुसत्या परीक्षेसाठी म्हणून जे अभ्यास करतात त्या पद्धतीने ज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास नाही केला तुम्ही काहीच. कळलं की तुम्ही फक्त परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करता. म्हणून प्रश्नोत्तरं हे ते वगैरे की वगैरे जे असते ते सगळे वापरतात. त्यांनी काय झालं? नाही, पोपटी ती चांगली पंची करते.
आपण चंपी करतो आपल्या अभ्यासाची. कळलं की नाही? काय होतं त्याच्याने की तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये एकाच प्रश्नाचे 3, 4, 5, 6 उत्तरं फिक्स केले. कळलं की नाही? आता जेव्हा तुम्ही पेपर सोडवता तुम्ही उच्चाराचा वापरच केला नाही. कळलं की नाही? ते प्रश्नाचे उत्तर आहे त्याचा उच्चार तुम्ही नाही केला पण ते सेव्ह झाले. कळलं? आणि उच्चार न करता तुम्ही हा सगळा अभ्यास केला. उतरून काढ, पेपर सॉल्व कर, हे कर ते कर. जेव्हा तुम्ही परीक्षा बसता त्या ठिकाणी स्टार्ट करता त्याला काय होतं, बाकी सोडून देतो नंतरच्या विषय. तुम्ही जेव्हा सुरू करता तर आपण कशाने लिहितो, पेपर कशाने सॉल्व करतो, डोक्याने करतो, ब्रेननी करतो, ओठाने करतो की हाताने करतो. हात काय कर्मेंद्रिय आहे. म्हणजे मी हाताला आज्ञा दिली हे उचलून इकडे ठेव रे तर उचलेल. स्वतः उचलतो का? स्वतः नाही उचलेल. म्हणजे हे कर्मेंद्रिय आहे फक्त. त्याला स्वतःला ज्ञान नाही आहे की उचलायचं बाजूला. वरून त्याला मेसेज येतो हे उचल रे तर तो म्हणतो बरं उचलतो. कळलं नाही? तो तेवढा पुरतीच आहे. त्याला जशी आहे त्याच्यावरती त्याला मेसेज येईल तो मेसेज फॉलो करतो. तर हा त्याला मेसेज काय येतो, कुठून येतो मेसेज? ब्रेनमधून. ब्रेन मूर्ख नाही आहे, आपण फालतू खर्च करायला डोकं असतं. त्याच्याजवळ तो म्हणतो माझं हे स्टोअर केलं. आणि तुम्ही जेव्हा आपल्या ब्रेनला विचारता या प्रश्नाचं उत्तर आता मला लिहायचं आहे, कळलं ना? ब्रेन काय म्हणतं, 5 तुम्ही प्रश्नाचे एकाच प्रश्न 5 उत्तर दिले, तुम्हाला कोणतं पाठवू? त्याला तर बोलता येत नाही, त्याला स्वतः डोकं नाही आहे, मन नाही आहे त्याला. हां, तो हँग होतो. म्हणजे आपण अभ्यास खूप केला, वाटेल तेवढा केला आणि पेपर सोडवताना मात्र काहीच आठवत नाही आपल्याला. जे सगळं स्टोअर असतानासुद्धा आठवत नाही काही तुम्ही किती प्रकारचं स्टोअर केलं. सी द सायन्स. एकावर एकच स्टोअर करायला पाहिजे. तुम्ही 5 केले. आता ब्रेनला आहे काय ज्ञान आहे काय की याच्यातलं मी याला कोणता देऊ? तो बोलतो का तुमच्याशी? नाही बोलतो कोण? जीभ बोलतो. त्याला की ब्रेन जिभेला इन्स्ट्रक्शन देतो काय करू. कळलं ना? जीभ म्हणते मी तरी काय सांगू. आता जिने अभ्यास केला आहे तिला नेमकं कोणतं उत्तर पाहिजे आता या ठिकाणी ते मी कसं सांगणार. मग जीभ काय होतं आहे, बोलू शकत नाही. जीभ नाही बोलली की ब्रेन हँग झालं. आणि आपल्याला म्हणतो इतका बी अभ्यास केला होता आणि परीक्षेच्या वेळेला मला काही आठवलंच नाही. का नाही आठवलं? वी हॅव अप्लाइड ए रॉंग प्रोसेस. ज्याला अभ्यास करायचा ना त्यांनी फक्त एकदा शांतपणे टेक्स्टबुक, क्वेश्चन आन्सर नाही. टेक्स्टबुक हे म्हणजे तुमचं पूर्ण व्होकॅब्युलरी आहे, ज्ञानाचं केंद्र आहे. ते नुसतं शांतपणे उच्चार करून आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपली जीभ आपोआप बोलत असते, तुम्हाला माहीत नसतं. पेपर सॉल्व करतो तर आपण जिभेने सॉल्व करतो पेपर, डोक्याने नाही सॉल्व करत. ही जीभ बोलत असते तुमची तिला वळण आलेलं असतं बोलता, ती वळते आपोआप आणि मग आपण उतरतो, मेसेज जातो. पण तुम्ही जिभेचा वापरच नाही केला तर ब्रेन कुठून जाणार? हे ज्ञानेंद्रिय आहे. तो पहिले या ज्ञानेंद्रियांना पहा म्हटलं तर कुठे पाठवतो तो नाही पाहत मेंदू. तो डोळ्याला सांगतो काय पाहायचं ते पहा, निरीक्षण कर. मग त्यांनी जे पाहिलं ते खरं. ब्रेन काय म्हणत नाही हे नको पाहू ते नको पाहू. ब्रेन नाही म्हणत, तुम्ही ठरवा काय पाहायचं ते. खरं नाकाला सांगेल श्वास घ्या. कुत्रे वगैरे हे सगळे प्राणी आहे सगळे, यांचं ज्ञानेंद्रिय सगळ्यात तेज असतं. बरोबर नाही? नुसत्या गंधाने त्यांना, म्हणजे मी राजापेठला स्कूटर असताना माझ्याकडे जो होता हां, तर तो तिथे जेव्हा मी राजापेठ असेल तेव्हा तो घरी बाहेर येऊन त्याचं सुरू राहायचं इकडे तिकडे पाहणे. कोणीकडून येतो, इकडून येतो की इकडून येतो. ताबडतोब स्वयंपाकघरात जरी बसला असेल तिथून उठून बाहेर यायचं. इतकं त्यांचं तीव्र असतं. वाघ हे सगळे प्राणी जे आहेत किंवा कीटकही सुद्धा आहे, हे सगळे नुसतं त्यांचं हे सगळ्यात टॉप. त्यात बोलता येत नाही ना, त्यांनी ज्ञानेंद्रिय असतात. म्हणजे निसर्गाने आपली रचना इतकी परफेक्ट करून दिलेली आहे पण आपल्याला यूज नाही करता. आपण चुकीचे यूज करतो आणि मग आपल्याला सगळा वाटते तेवढा अभ्यास केला, रात्रंदिवस जगलं काही नाही. 5 तासाचा अभ्यास तुम्ही शिकवला ना, 5 तासाचा अभ्यास किती तासात? विदिन अ आवर यू कॅन हॅव ए 5 hours पेपर. मग चांगला आहे की नाही? 4 तास तुम्हाला वाटेल ते एन्जॉय करायला मिळतं, सिनेमा पाहायला मिळतो. माझा सायन्सचा पेपर आहे, केमिस्ट्रीचा पेपर होता इंटर सायन्समध्ये. आणि पण मग एक पिक्चर आला होता लागला वाट चुकलेल्या नवऱ्या,
त्याला खूप गाजला होता आणि मी नव्हता पाहिला, माझे मित्र नव्हता पाहिला. चल म्हणे आपण पिक्चर 2, 3, 2:30 वाजता पेपर होतो आणि चल म्हणे आपण जितका पाहते तेवढा पाहते होतं. तिकडून आलो धावपळत, ते थोडा उशीर झाला, आलो धावपळत आलो सर ते जाऊन बसतो, पेपर झाला आणि पेपर सोडून बसतो. काय फरक नाही पडला, कारण की फालतू डोक्याला तापच नव्हतं दिलं. ते एन्जॉय केलं, इकडे एन्जॉय केलं. बाकीचे म्हणतो यार परीक्षा असून पेपर सिनेमा पाहायला गेलं, अरे म्हणतो परत थोडी लागणार होता. तो होऊन गेला होता पिक्चर, तो नंतर आला तो दुसऱ्यांदा. म्हणजे तुम्हाला सगळं प्रकारचं एन्जॉय करू शकता आणि सगळं ज्ञान तुम्हाला अवगत होतं, काहीही स्ट्रेन न घेता. कोणतेही टेन्शन आलं की तुमचं बोलणं बदलतं, तुमचं ऐकणं बदलतं, तुमचं वागणं बदलतं आणि मग तुमचा BP चालायला लागतो, वरती चढायला लागतो विदाऊट एनी टेन्शन. कोणतेही काम करताना कुठेही टेन्शन येऊ देणार नाही, तर तुमचा हायपोथॅलमस सांगितला की हा फंक्शन नाही करत आहे की नाही, त्याच्या फंक्शनला तुम्ही आघात करू नका. तुम्हाला आघात करायचा कुठे करायचा आहे, ज्या ठिकाणी जिथून जो स्वर बाहेर पडतो त्या ठिकाणी त्याच्यावरती आघात करायचा. हा ओंकार कसा निघतो तो ते पहिले माहीत पाहिजे आपल्याला. आता त्यामध्ये काय आहे, आघात करणं म्हणजे काय आहे तुम्हाला सांगितलं ना, काय सांगितलं होतं, उदात्त, अनुदात्त आणि स्वरी. याचा अर्थ काय होतो सांग, कोण सांगतं, ज्याला बरोबर आहे ते सांगा, अंदाज नका म्हणून सांगा काय होतं याचा अर्थ. ओंकारातले अंग आहेत, काय याचा अर्थ सांगा म्हणून. कोण बोललेला शब्द हा जोर देऊन जेव्हा बोला तेव्हा तो अनुदात्त होईल. उदात्त कुठे, आणि मग त्याच्यातूनच उदात्त कुठे, त्याच्यातूनच मग तो स्वर निर्मित. स्वर वगैरे नाही, त्याचा अर्थ सांगा मला. उदात्त म्हणजे काय, अनुदात्त म्हणजे स्वरित म्हणजे काय. पावर आपण ओंकार साधनं शिकतो आहे आणि आपल्याला काहीच गोष्टी माहिती नाही, मग ओंकार व्यवस्थित कसं होणार. पहिले काय आहे, उदात्त. उदात्त म्हणजे त्याचं प्रगटीकरण, व्यक्त करणं, कळलं ना, उदात्त. त्याला व्यक्त केलं पाहिजे. आता व्यक्त करताना पहिला स्वर कोणता आहे, हा कुठून येतो, स्वरयंत्रात आहे ना. तर स्वरयंत्र तुम्ही आघात केला का, काय केला का आघात, आघातच नाही केला तर तो स्वरयंत्रातून कसा येणार, काय आहे ना. बाकीच्या कोणत्या जातात का स्वरयंत्रामध्ये, सगळे वरवरच खेळतात, फक्त हे वॉवेल्स आहेत, हे स्वरयंत्राचा एंट्री येते. आणि का आघात करावा लागतो, कारण की आपली जी प्रोसेस आहे साधना करण्याची ती इकडूनच स्टार्ट होते, हृदयापासून इथपर्यंत. हे सगळं सायकल आहे पूर्ण. तर इथून स्टार्ट करायचं आहे, तर इकडला कशासाठी काय आहे हे कळलं नाही तर तुम्ही उच्चारच कसा कराल, कळलं की. मग आपण उच्चार करायचा, कसा करायचा उच्चार, कशाला करायचा आहे नंतर सांगू. उच्चार करायचा आपला, तर उच्चार तरी माहीत पाहिजे आपल्याला कसा करायचा. आता माझा हात आहे, कळलं ना, माझा हा हात आहे. आता मी काय करतो, नुसता स्पर्श झाला म्हणतात, हा फिरवतोच, फिरवा नुसतं. आणि आता फेकायचा नाही, तो असं मोमेंट त्याचा आला पाहिजे असं, असं आलं. आता मी काय करतो, जेव्हा याला टच करतो त्याच वेळेला मी काय करतो ते बघा. काय केलं मी, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड मी हा आघात केल्यावर कुठून आघात झाला, तोंडातून केला, मुद्दाम केला का, स्वरयंत्रावरती आघात करायचा आहे. आणि तो किती करायचा आहे हे सुद्धा त्याचं प्रमाण आहे, कळलं की नाही. की तो नुसता जसं मी हाताला टच केलं नुसता, आणि मग नंतर पुढे पुढे जेव्हा सवय होते त्याला तुम्हाला तो आघात केला हेही जाणवणार नाही. काय म्हणतो आहे, म्हणतो आहे, फक्त करता, बाकी सोडून द्या, फक्त ऐका. आणि किती इथे जसा टच होईल ज्या वेळेला त्याच वेळेला इकडे आघात झाला पाहिजे.
करा इथे टच केलं की आघात झाला पाहिजे. काय झालं? जोरात आला का? जोरात म्हणून म्हणा म्हणता येतं आता. म्हणा जोरात म्हणा. आघात झाला का? आवाज झाला काय? मगाशी आपण केला होता ना ओ. मग असा आवाज नाही करायचा आहे. मग कसा मोठा करा म्हणजे तसाच मोठा करायचा. पहिल्यांदा हळूचं सांगितलं तोच मोठा. आघात जो होतो तो कसा आहे? क्षणिक आहे. फ्रॅक्शन ऑफ ए सेकंद. त्याचे सेकंदाचे 100 भाग केले त्यातला एक भाग म्हणजे आघात. कळलं की नाही? मग तो कसा व्हायला पाहिजे? आवाज मोठा केला तो आघात मोठा होईल का? काय तो थांबून जाईल आहे ना. म्हणजे त्याला तुम्ही मोठा करू शकता का? तो आघात आहे. तो जेवढा आहे तेवढाच येणार त्याच्यावरती स्वरयंत्रावरती. कळलं की नाही? आणि तुम्ही आघात बरोबर केला तर तुम्ही किती बोंब मारली तरी तुमच्या तोंडातून आवाज निघणार नाही. आपला मोठा आवाज होतो. मी म्हणतो की आवाज कमी करा. 2 गोष्टी असतात. एक स्वर असतो आणि दुसरा काय असतं? दुसरा काय असतो? एक स्वर आणि दुसरा शब्द. झालं. स्वर कसा आहे? हा काय झाला? हा स्वर झाला. आता मी म्हणतो असं करतो का? मी असं करतो का? अचा आघात करतो. कुठे करतो आहे? स्वरयंत्रावरती. कंठस्थान नाही, स्वरयंत्र त्याच्यावरती आहे. आघात केला आणि तो आघात काय होतो? रिबाउन्स होतो. आणि कुठे येतो? वरती काय? पडजीप आहे ना. या पडजीपवरती तो येऊन आदळतो. दुसरा आघात झाला तो. आपण आघात करून काय निर्माण केला आहे? ध्वनी निर्माण केला आहे. आहे ना. ध्वनी आला ना. मी जेव्हा म्हणतो की तुमचा ओंकार दुसऱ्याला शेजारच्यालाही ऐकायला जायला नको, त्याला काय ऐकायला पाहिजे? ध्वनी ऐकायला यायला पाहिजे. आवाज ऐकायला नाही गेला पाहिजे. नाही तुम्हाला हात लावतो मागून जरा कमी करा आवाज, मला म्हणता येत नाही. 4 दिवस येऊन येण्यात झाले आणि त्यांना 10 दिवस झाले. बरोबर. ते सिनियर झाले. तर आवाज कमी काय? आवाज कमी करायचा नाही आहे, काहीच करायचं नाही आहे. तो ध्वनी आहे त्याला मोल्ड करायचा आहे. कळलं की नाही? ही जीभ सगळं काम करते आणि टाळं जे आहे आपलं वरचं पडजीभ, हे 2च कामाचे आहे सगळे. काही इथून तुम्ही आघात केला म्हणजे काय? खालून येणारा जो ध्वनी आहे कळलं ना, तो ध्वनी कॅच केला. त्याला पुन्हा काय केलं? टच करून त्याच्या आघात करून त्याला व्यक्तरूप आणलं. कळलं की नाही? आणि हे व्यक्तरूप झालेलं आहे हे ध्वनी रूपात. ध्वनी लहरी ध्वनी. ध्वनी केला म्हणजे त्याला व्यक्त केलं आणि व्यक्त केल्यानंतर त्याचे काय होतात? व्हायब्रेशन्स, लहरी होतात. लहरी कुठे येतात? पडजीभ. कळलं की नाही? इथे येतात. आता पडजीभीला ह्या लहरी आल्या आणि जातात कुठे? पोटातून बाहेर. कळलं? बरोबर आहे की नाही? पडजीभला लागतं वरती आणि पुन्हा बाहेर येतं. आता प्रायमरी ओंकार असतो. आला ना. आता मी किती मोठा करतो म्हणजे मोठा होणारच नाही आवाज. कळलं ना? आवाज काय होतो? तो स्वर आहे. तुमच्याकडे जर हार्मोनियम पेटी असेल तुमच्याकडे, कळलं की नाही, त्या पेटीवर काय करायचं? काळ्या पट्ट्या असतात वरती आणि खाली पांढऱ्या पट्ट्या असतात. वरची काळी पट्टी दाबायची. प्रत्येक काळी पट्टी दाबली की साच असतो त्याच्यात. कळलं की नाही? दुसऱ्या 6 नंतर दुसरी दाबली की चेंज होतो. पहिला 6च राहतो. मग इथून 6 घ्या तुम्ही. मंद्रसप्तकाचा 6 आपला शुद्ध आणि तीव्र.
तर तुम्ही दाबला तो साज येणार पहिली पट्टीवरती, तुम्ही तो दाबा आणि तो जो आवाज आला त्या आवाजाशी आपला आवाज त्या सुरात सूर मिसळा. कळलं की नाही? असं एक एक पट्टी दाबत जा, खालची वरची अशी दाबत. आणि एक कुठेतरी तुम्हाला एका पट्टीवर तुम्ही आल्यानंतर तो सूर, तो सा तो सा आणि ते पट्टीचा येणारा सा दाबल्यानंतर, कळलं? हे दोन्ही जेव्हा सारखे असेल तर ती आपली पट्टी आहे. मग काळी एक म्हणता म्हणजे काळीची पहिली पट्टी जी आहे, मग कोणती मंत्र सप्तकात शुद्ध असेल किंवा तीव्र असेल. आपल्याला शुद्ध सप्तकात सगळा ओंकार करायचा आहे. तर शुद्ध सप्तकातली पहिली जी पट्टी आहे ती दाबली, तो सा आहे, त्या साशी तुमचा सा जुळला पाहिजे. तो जुळत असेल तर तुम्हाला लिफ्ट मिळाली. कळलं की नसेल तर तो जुळण्याचा हा जो ध्वनी आहे त्या ध्वनीला प्रॉपरली कंट्रोल केला. आता माझी काळी एकच आहे, ठीक आहे, मला नाही सांग, पण ज्यांनी पांढरी पाच आहे त्यांना काय करावं लागेल, पण तो आवाज काढतात म्हणून त्यांचा वर चालला आवाज. किती वेळ सांगितलं ना आवाज वर नका नेऊ, खाली नाही, आता ते नेत नाहीत, कारण त्यांनी आवाज काढलेला आहे, आघात नाही केलेला. आघात हा ध्वनीमध्ये येतो आणि आवाज हा स्वरामध्ये येतो. कळलं की नाही? म्हणून आपल्याकडे ओंकार साधना करताना काय काय आहे, काय गोष्टी आहेत, दोन प्रकारे. एक काय मध्ये आपल्या सगळ्यात पहिलं आपण काय केलं, श्वास घेतले ती, त्याचा मागचा उद्देश समजून सांगितलं तुम्हाला मागच्या सगळ्यांना माहिती आहे ना, कळला, तो घेतला आपण. दुसऱ्यांदा आपण काय केलं आपण सजयती, नंतर नामस्मरण, तारक मंत्र, महामंत्र, सगळे आहे. हे काय आहेत, हे दोन भाग आहेत. न्यास आणि ओंकार हे एक आहे आणि हे इकडले जे दुसरे आहे. तर न्यास आणि ओंकार हे दोन जे आहेत हे स्वरयंत्रातून आहे. कळलं की नाही, इथून. आणि बाकी सगळे जे आहेत ते जीभ आणि ओठ याच्यामधून आहे. कळलं की नाही. सर्व मंगल मांगल्ये, आता असं नाही करा सांगत सर्व मंगल मांगल्ये कळलं की नाही. आवाज कसा नाही, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्वर बदलला का? कसं म्हणायचं, कसं म्हणायचं सांगितलं ना, कसं म्हणायचं सांगितलं म्हणून दाखव. हे आपलं म्हणणं झालं. कशाने म्हणतो आपण, हे इथून म्हणतो का, इथून म्हणतो ना, हे आपलं म्हणणं झालं. हे स्वरात आहे सगळं. कळलं की नाही. आणि हा स्वर आहे. आता तुमचा प्रत्येकाचा स्वर आपल्याला शुद्ध स्वरात म्हणायचा आहे. कळलं की नाही. म्हणजे तुमचा मुळात काळी पट्टी कोणती आहे, एक आहे ना. आता मी जे म्हणतो आहे तुझी काळी एक नाही आहे, कळलं ना. तर हे म्हणताना प्रत्येकाचा आवाज वेगवेगळे राहतात, पट्टी वेगवेगळी राहते. तर सर्व मंगल मांगल्ये, सर्व मंगल मांगल्ये. आता हे म्हणताना माझा स्वर जो आहे हा स्टेडी आहे. फरक कुठे आहे, फरक कुठे आहे, जे सेकंद आहे 5 सेकंद, परत 5 सेकंद, आता किती झाले, 20 सेकंद. एक सर्व मंगल मांगल्ये किती सेकंदाचं आहे. आता 5 सेकंदात म्हणायचं मग आपण काय करतो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हटलं देवीला. आपल्या देवीला आवडेल का, तिला कसं आवडेल, कसं आवडेल, गोड आवाज आवडेल ना, काय नाही ते पळेल. म्हणून तो म्हणताना आपल्याला आपला स्वर, म्हणून संगीतामध्ये जेव्हा शिकतात ना मुलं संगीत शिकतात तर त्याचा स्वर जो असतो तो पक्का करतात पाहिजे. कळलं की नाही. मग त्याला 2 वर्ष लागवते ते नाही, जिथपर्यंत त्याचा स्वर पक्का होत नाही तिथपर्यंत पुढे जात नाही काय शिकवणारा. आणि जात असेल तर हे तात्पुरते लोक जे आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये द्या मला एक गाणं शिकवा मला ते ऑडिशनमध्ये पण तिकडे पाहिजे, ते त्यांच्यासाठी आहे. कळलं. पण जे संगीत शिकायचं असेल, जे खरोखर शिकवणारे असतात संगीतकार, ते तुम्हाला जिथपर्यंत तुमचा हा स्वर पक्का होत नाही, स्टेडी होत नाही, ते स्वर कधी बदलत नसतो. कळलं की नाही. बदलतो काय,
व्हॉल्यूम. कळलं? स्वर नाही बदला, स्वर स्टेडी आहे, तो स्टेडीच राहायला पाहिजे आणि व्हॉल्यूम बदलला पाहिजे. शुद्ध स्वरात तीव्र सप्तमामध्ये पण जात आहे. दादांच्या आरत्या जर तुम्ही ऐकल्या काळजीपूर्वक तर दादांनी शुद्ध स्वरातली आरती शेवट पण शुद्ध स्वरात म्हटलेली आहे. म्हणजे तारसप्तकात जरी त्यांचा आवाज वर गेलेला आहे तरी स्वर शुद्धच आहे. तारसप्तकात गेलं का होईल? का होईल? म्हणून आरती आहे ना, आरती जी आहे आरतीमध्ये सुद्धा हेच प्रिन्सिपल आहे. सगळ्यात मोठं त्याची थीम आहे पक्की. ज्यांना आरती माहीत आहे त्यांना हे माहीत असणं आवश्यक आहे. नाही तर त्याच्यावर काय होतं, ज्यांचं आता सर्वमंगल सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काय केलं मी आता? पट्टी चेंज केली, तीव्र वरती गेलो. कळलं? हे असं म्हणतात का? पण हेच म्हणतात सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. हेच आणखी याच्यावर प्रमाणे शुद्ध स्वरातच म्हणता येते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. पण हे मी पट्टी बदलली तर काय झालं? सर्वमंगल मांगल्ये. भीमरूपी स्तोत्र म्हणतो आपण. भो आला पप बब बला भीमरूपी भीमरूपी माहीत आहे तो स्वर कसा आहे? वरती जातो. कळलं की नाही? तीव्र होत आहे तो. मग तो कसा म्हणायला पाहिजे? भीमरूपी. हलका म्हणायला पाहिजे. कळलं की नाही? तिथूनच आपण एकदम पहिले वाढवला की मग तुमची गती वाढतच जाते, मग खाली येत नाही. कळलं की नाही? जिथे कोणती गोष्ट सुरुवात करायला सांगितली की आपण एकदम मोठ्या आवाजात सुरुवात करतो, कंट्रोल नाही करत. मी जेव्हा हे मुलं आरती म्हणतात त्यांना हे शिकवलं पहिले की पहिले काय करायचं, अगदी हलक्या स्टार्ट करा. अगदी म्हणजे खर्चामध्ये स्टार्ट केला तरी चालेल. कळलं की नाही? आणि तो आला की तुम्ही शुद्ध स्वरावर या आणि मग कसं खेळायचं ते पहा. आणि खेळताना जीव आणि ओठानीच खेळायचं, स्वरयंत्राकडे जाऊच नव्हता. म्हणजे तुमचा घसा बसला असेल तरी तुम्ही चांगली आरती म्हणू शकता. कळलं की नाही? पण तुम्ही काय करता, घशापासून आरती म्हणता, स्वरयंत्रातून आरती म्हणता आणि मग हे तिथले जे नोट्स असतात, कळलं की नाही, हे बिघडले त्याचं ऑपरेशन करावं लागतं एकतर, नाही तर तुमचा आवाज फाटतो आणि चुकीचा होतो. कळलं? याच्यावरती आघातच नको. स्वरयंत्रावरती आघात कुठे पाहिजे? जीभ आणि ओठावरती. फक्त ध्वनी आहे तो येतो, जीभ ओठाने निर्माण होतो आणि ते सोडतो. त्यांनी तुम्ही केलं तर तुमची आरती कधीही अशी वेडीवाकडी होणार नाही. कळलं ना? वर चालला आणि वर चालल्यानंतर त्याची रेंज आहे, फ्रिक्वेन्सी आहे ती 200पर्यंत आहे आणि तो स्वर जो आहे तो वरच्या पट्टीतला 250वर आहे. हा 200वरती थांबला कारण त्याला जातच नाही समोर आणि गेला तर थापड मारल्यासारखा आवाज येतो. कळलं ना? जातच नाही. आणि तिथून मग त्याला बाकीचे म्हणतात ते अगदी त्याच्यापेक्षा वरच्या पट्टीचं आहे. त्यांना कडून माहिती आहे पट्टी काय आणि कसं, वर कुठे आहे खाली कुठे आहे. ते आपलं जे चाललं तर चालला, त्याला एक थांबवलं नाही म्हणून त्याला म्हणतात संगीतात समेवर येणं. समेवर तो सतत समेवर राहतो म्हणजे शुद्ध स्वरावर जातो. कळलं ना? आणि ह्या समेवर राहून मग तो वरती जातो, पुन्हा खाली येतो, पुन्हा खाली जातो, पुन्हा वरती येतो. पण आपला मूळ जो आहे पट्टी आहे ती सोडत नाही. तर स्वर हा पक्का पाहिजे त्यासाठी. स्वर नाही बदलला पाहिजे. तुम्हाला स्वर बदलायला सांगत नाही. तुम्हाला व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम म्हणजे हे 3 भाग, खर्जामधला, याच्यातला आणि वरचा, ते हे बदलतात. स्वर जो आहे तो एकच आहे. कळलं की नाही? त्याला बदलायचं नाही. म्हणताना मग आपण म्हणतो ओम श्री साईनाथाय नमः, ओम श्री साईनाथाय नमः. मोठा आवाज येतो का? मोठा केव्हा येतो? ओम श्री साईनाथाय नमः. मस्त रे कर भेंडी बाजा. ओम श्री साईनाथाय नमः. सुरुवात काय आहे? अनी सुरुवात आहे ओंकाराची. तो ओम म्हणतो आपण त्या ठिकाणी. नामस्मरण म्हणताना ओम श्री साईनाथ असं म्हणतो आपण. 90% लोक असं म्हणतात. त्यामुळे काय झालं, ओ म्हटला की गेला. मग हे पाहिलं ना पुढे जातो तो. हां, मग त्यात थांबताच येत नाही ना. म्हणून तो ओ नाही म्हणायचा आहे. ओम श्री आता साईनाथामध्ये था जो आहे कठोर व्यंजन आहे, वर जातं एकदम. साईनाथ. आता थावर काय करायचा, हलका आघात घ्यायचा. जोरात आघात घेतला की तो वर गेला आणि वर गेला की गेला तो कामातून. ओम श्री
साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. म्हणा. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. आता यनमाच म्हणा फक्त. यनमः यनमः यनमः. यनमा काय एकारेष शब्द आहे. कळलं. यनमः. आपण काय करतो, म वरती गेला की यनमः, मग खाली येतो का, तो असाच उतरला पाहिजे. असा सरळ रेषेत जाऊन खाली उतरला पाहिजे. खाली उतरला की इथून हात असा वर येताना श्वास, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड श्वास घेतला की पुन्हा ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. कुठे कंट्रोल करायचा याचं ज्ञान पाहिजे आपल्याला, की थ हा शब्द आहे, हा वर जातो. फेकल्याबरोबर जोटी मारतो ना आपण, त्याचा वर जातो. तर त्यावेळेला तुम्ही अगदी हलका आघात करा. आणि यनमः हा एकारेषेत आहे. यनमः. ओम श्री साईनाथाय नमः. स्वाहा. यज्ञ सुरू. स्वाहा. आपला यज्ञ नाही करायचं. कळलं ना, हा ज्ञानयज्ञ आहे. कळलं की नाही. चुका का कळलं का, चुका कशामुळे होतात, आपण उच्चार चुकीचा करतो. तर तुमचा आवाज वर जातच नाही ना. आता उ आणि म. आता आपण काय करतो, हे सगळं ओठ काम करतं. कळलं की नाही. स्वर इथून येतो आणि ओठ काय काम करतं, त्याला वळण देतो. पडजिभेपासून त्याला आकार देतो कुठे. आणि कालांतराने मग असं ओठी करायची आवश्यकता नाही. ओठ लावला का, चिपकवला का ओठ, मग जास्त वाढलं 5 सेकंद 10 सेकंद. थोडा आघात किंचित जास्त वाढवला 10 सेकंद नॅसमध्ये. आवाज थोडासा आघात थोडा मोठा करा. मोठा गेला का आवाज, पण आपण काय करतो, व्हॉल्यूम मोठा करतो. वाटेल ते करतो. म हा शब्दच नाही, म हा ध्वनी आहे. म्हणून मी काय म्हणतो, तुमचा ओंकार जो आहे हा इथून आलेला आहे ना, आणि ध्वनीने बाहेर पडतो आहे. तर दुसरा तुमचं म्हणणं ऐकायला येईल का, नाद येईल ना. त्या कोणी तिकडे त्या रेंजमध्ये कोणी उभा असेल तर त्याला फक्त एकच कोणीतरी माणूस या ठिकाणी म्हणतो आहे, हे केव्हा जाणवेल, जेव्हा तुमचा ध्वनी सारखा असेल, एकाच ध्वनीमध्ये म्हणत असाल. पण माझ्यापाशी याचा आवाज, त्याचा आवाज, त्याचा आवाज वेगवेगळे माझ्या कानावर ऐकायला येतात. मला कळतं कोण म्हणतं, ते कळतं. नावासाठी सांगत की प्रत्येकाचं राहतं सगळं. हळूहळू त्याला कळलं, ज्ञान झालं की मग तो स्वतःच बदलतो. प्रयत्न केला तर तो चेंज होऊ शकतो. कोणीही दादांनी सौम्य करून दिला ओंकार. म्हणजे सहस्त्र कोटी सूर्य पकडले तुम्ही, त्याची उष्णता किती होईल, तेवढा प्रखर हा ओंकार आहे. पण दादाने तू कसा केला, दादाने चंद्रावर आणला तो, आणि चंद्राच्या माध्यमातून शीतल करून आपल्यापर्यंत आणला. म्हणून प्रत्येकाला ओंकार शिकवता येतात. पहिलेच्या काळामध्ये गुरु शिष्य नातं होतं. गुरु शिष्याला तयार करत होता, शिष्याच्या माध्यमातून मग पुढे दुसऱ्या शिष्याला, तिसऱ्या शिष्याला. सामूहिक कधी ओंकार साधना झालेली नाही आहे ऋषीमुनींच्या काळापासून सुद्धा. कळलं की नाही. हेच तर की नाही. आता तुम्ही आता पाहिलं सर, राम हे स्थापना पाहिली सर याची, रामाच्या याची मंदिराची, तिथं 21 म्हणणारे होते. एका आघात त्यांचे कसे फिक्स होते. की स्तोत्र जे आहे त्याचे सगळे आघात फिक्स आहेत. त्याच्यातून जे नाद निर्माण होतात ते रेझोनन्समध्ये कन्वर्ट होतात. सतार आहे की नाही, सतार जो वाजवतो, कोण वाजवणार, सतारचा एक्सपर्ट कोण,
रविशंकर, अमजाद अली खान, हे 17 वाजले म्हणजे काय करायचे, त्यांचे स्ट्रिंग जे राहायचे की एक स्ट्रिंग वाजवली त्याचा एक स्वर निघाला बाहेर की तो इतर स्वरांवरती जर आदळतो म्हणजे बाकीच्या तारांवरती, आणि त्याच्यातून जो निघत होता तो रेझोनन्स, म्हणजे तो एकाच तारेवरती आघात करायचा आणि त्याचा आघाताचे रेझोनन्सनी इतर तारातून निघायचे. कळलं की नाही? इको येतो ना आपल्याला, टेकडीवर जातो आपण, पंचबोल वगैरे आहे ना आपल्या इथे, आपण म्हणतो त्या आवाज जोरात, मग तिकडून तसेच आवाज येतो, एका याच्यावरून असा आपल्याला आवाज येतो. म्हणजे काय, त्याला रेझोनन्स म्हटलं आहे, प्रतिध्वनी. कळलं ना? तो प्रतिध्वनी महत्त्वाचा आहे. कळलं ना? आपला काय तो बंबार्डिंग, तिथे जाऊन ओरड टाकू जोरदार, तिथं असा आघात करा तुम्हाला तुमचा आवाज हलका असेल तरी तुम्हाला ऐकायला आणि ते व्यवस्थित आहे. कळलं? हा फरक आहे दोघांच्यात, की आघात नाही केला तर तुम्हाला ओंकार म्हणायचा ना, असं नाही म्हणायचं आहे. आणि आता ओठ माझं पहा, म्हटला, म्हणताना कसं ओठ होते, म्हणा आहे ना. आता तुम्ही हे न करता तुम्ही म्हणायला गेलात तर होईल का, तुम्ही ऊच म्हणाल, तू म्हटलं तरी आणखी नाही, फक्त ओठाला ध्वनी तोच, ध्वनीमध्ये फरक नाही आहे, ध्वनी तोच आहे. त्या ध्वनीला आपण काय केलं, मोल्ड केलं, आपल्या ओठाने मोल्ड केलं आहे. कळलं ना? तो बाहेर पडतो तो आणि ओठ बंद नाही केले आपण, तो नादात रूपांतर झालं त्याचं, आणि नाद झालं तयार. हा नाद ऐकायला यायला पाहिजे. कळलं ना? तुमचा आवाज ऐकायला नाही काय पाहिजे, आलं ना? किती आवाज तुम्हाला येतो ऐका, आवाज येतो, येतो ऐकायला, असा ओंकार यायला पाहिजे. कळलं? मग आपण मग हे म्हणत शिकायचं कसं, हे आपण परवा बघू. बरं, आता हा ओंकार इथून येतो तो कसा येतो हे पहिले बघू आपण. आता हा एक भाग बघितला आपण, एक पार्ट बघितला, दुसरा पार्ट जो आहे तो इनर पार्ट आहे, तो इनर पार्ट फंक्शन कसं करतो आपण ते बघू, आणि दोघांचं कॉम्बिनेशन कसं होतं ते बघू. कळलं ना? मग तुम्हाला मी किती म्हटलं की जोरात म्हणा, तुम्ही म्हणूच शकणार आहे. चुकीचं म्हणाल तरच तो मोठा आवाज येतो, योग्य पद्धती म्हटलं तर तुमचा आवाज मोठा येणार नाही. ओके, ठीक आहे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदा साई गुरु. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.